नमस्कार, तुम्ही पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. मी उद्धव फंगाळ, आमचे सहकारी रामकिसन कायंदे, सुनील जाधव. आम्ही आलो आहोत मेहकर तालुक्यातील गोमेधर या गावामध्ये. मेहकर विधानसभा निवडणुकी संदर्भात या गावामध्ये काय चर्चा आहे, कोणाची हवा आहे, या संदर्भात आपण गावचे सरपंच आहेत आपल्यासोबत आणि गावकरी आहेत. रामराम. काय नाव आपलं? मी सुभाष रामदास अवसलमोर. तुम्ही का गावचे सरपंच आहे का? गोमेधर गावचे सरपंच. बरोबर. आता निवडणूक आहेत विधानसभेच्या. हो. काय सांगाल आता तुम्ही? विधानसभेमध्ये संजय भाऊ रायमोलकरच येतील. बरोबर. कशामुळे समजा? गावाचे विकास कामं चांगले करतात ते. बरोबर. तालुक्याचा विकास गावात केले तुमच्या कामं काही? हो, आमच्या गावात भरपूर कामं केली त्यांनी. काही सांगता येईल का? हो. काय केलं सांगा बरं. मंदिरासाठी पुलाचं काम केलं. बर. तिथं सभामंडप दिले. बर. व भक्त निवास दिला. बर. आणि गावामध्ये वडर समाजाचा तिथं सभामंडप दिला. बर. बर. नळ योजना आणि नळ योजनेचं काम केलं. ठीक आहे, ठीक. 2 रस्ते पण केले त्यांनी. बर. बर. अजून सांगा. अजून बुद्ध विहारासाठी आम्हाला ते हे देणार आहे. जागा देणार नाही, जागा आहे. सभामंडप नाही ना, दोन का? स्तूप बांधून देणार. हा, स्तूप बांधून देणार आहे ते बर. बुद्ध विहारासाठी. ठीक. काय नाव आहे आपलं? दिगंबर महादेव इंगळे. तुम्ही धनुष्य बाणच लावले आता. हो. मग काही तुम्हाला विचारायचं काम नाही? नाही. कशामुळे निवडून येतील आमदार साहेबाचं काय करतात? 5 वर्ष म्हणजे 15 वर्षापासून तेच इथे येतं. हो. त्यांची कामं चांगली आहेत. बर. मिळून मिसळून येतं सर्वांना, सगळ्या समाजासाठी. बर. बस बाकी विकास तर सांगितला सरपंचाने. बर. मामा, काय नाव आहे तुमचं? गजानन रामरावने. काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला महायुती सरकार पाहिजे. बर. मोदी, फडणवीस, शिंदे साहेब बर. कशामुळे बरं? यांचं काम चांगले आहेत. बर. शेतकऱ्यासाठी योजना, लाडकी बहीण योजना, पुन्हा तालुक्याचा विकास, राज्याचा विकास केला, त्याने देशाचा विकास केला. बर. बर. गावाचा विकास आहे पण देशाचा सुद्धा विकास केला मोदी साहेबांना. शिंदे साहेब आता कर्जमाफी होऊ राहिली, लाडक्या बहिणीला पैसे होऊ राहिले, शेतकऱ्यासाठी पीक विमा. त्यामुळे रामनगरचे हा, रायमुखरामचे 30-35 वर्ष झाले आमचा शेतीचा गड आहे हा. आणि तो कायम राहील. काय नाव आहे तुमचं? सुनील दौलत इल्लरकर, खाटी गोमेधर. कोण आमदार होईल मेहकरचे? संजय रायमुरकर. कशामुळे वाटतंय तुम्हाला असं? 100% गॅरंटी आहे. कशी बरं नेमकं? लाडक्या बहिणीचे पैसे दिले. हो. लाडक्या बहीण दिले. शेतकऱ्यासाठी बी चांगला कार्यक्रम केला त्यानं. बर. सगळ्या योजना बी राबवल्या. बर. सौर ऊर्जा दिली. हो. अजून बरेचसे कामं केले त्यानं. ते दुसरे लोक बी येत ना रिंगणात? हा, दुसरे लोक असू द्या, निघणार जरी असले तरी चॅलेंज नाही आमच्या संजय रायमुरकरले. काय नाव आहे तुमचं? मी गजानन आंधळे, गोमेधर. काय वाटतंय तुम्हाला कोण निवडून येईल? काहीच नाही, हेच शिंदे साहेबच आले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. हो, पण आमदार कोण होईल मेहकर मतदारसंघाचा? हेच आमचे संजय रायमुलकर. हो, बाकी काहीच नाही आहे ना. जे दिले आहेत बहिणीसाठी भरपूर मदत केली आणि पीक विमा भेटला आम्हाला. हे आम्हाला फार चांगलं वाटलं. पीक विमा भेटले, नुकसान भरपाई भेटली बा, एवढं आम्हाला द्यायचा आनंद आहे. कर्जमाफी होऊ राहिली. कर्जमाफी करणार आहेत ती, बस एवढंच. काय काय नाव आहे तुमचं? नवनीत बापूराव साळवे. बर. कोण आमदार होईल आपले मेहकरचे? आपले संजय रायमुलकर होतील. कशामुळे बरं? कारण त्यांचे कामच तसे येतं. बर. आम्हाला त्यांचीच गॅरंटी आहे. हो. बाकी इतर आम्हाला कोणीच नकोय. बर. बर. हा. कशामुळे तरी असं? माणूस चांगला आहे कसं काय? माणूस चांगला म्हणजे सुखा दुःखात सगळ्यांच्या ते माणूस हजर राहते. हा. हा. हा, गरिबाची जाणीव आहे त्या माणसाला. बर. बर. हा. मग बोला तुम्ही व्यवस्थित पद्धतशीर बोला लागेल. लाडक्या बहिणीचं बी बोला व्यवस्थित. काय नाव आहे तुमचं? माझं नाव पूजा विष्णू इंगळे. बर. बर. कोण आमदार होईल असं वाटतंय तुम्हाला? संजय रायमुलकरच आंबाताळ होतील. बर. कारण की त्यांचे काम पण भरपूर झालेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या पक्षाकडून लाडकी बहीण योजना पण ही राबवण्यात आली आहे आणि नंतर त्यांनी कर्जमाफीचं बी सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शेतीचं काही जे अवजारे वगैरे लागत असतील, काही शेतकऱ्यांना काही अडचण असेल तर ती पण सॉल्व्ह होईल. हा. आणि शिक्षणावर पण त्यानं खूप खर्च करेल असं सांगितलं. आता विकास करतात का असं झालं म्हणून वाटतं का तुम्हाला? हा, विकास झाला असं वाटतंय गावामध्ये बी गावामध्ये बी आणि आजूबाजूनही.
लाडक्या बहिणीचं वातावरण चांगलं आहे का महिलांमध्ये? महिलांमध्ये खूप छान वातावरण आहे बरं. आणि प्रगतीच होईल असं वाटते लाडक्या बहिणीनुसार. आणि लाडक्या बहिणीचं असा भरघोस मत आहे की आपण धनुष्यबाणच निवडून आणू आणि सगळ्यांचं असं एक मत झालेलं आहे. बरं. आणि त्यांनी ते एक चांगलंच काम केलेलं आहे की लाडक्या बहिणीला त्यांनी 3-3 हजार रुपये दिलेले आहेत म्हणून. नाव काय तुमचं? गणेश सुर्वे. आमदार कोण होईल? रायमुलकर साहेब होते. कशामुळे बरं? आमदार साहेबाचे काम. कामं केले का? हो. ओळख पळख आहे का तुमची? वा. रीता गणेश इंगळे. बरं. आमदार कोण होईल? रायमुलकर साहेब. कशामुळे बरं? बरेच काम करायला आहेत त्यांना. बर. ते लाडक्या बहिणीचं कसं आहे मग महिलांमध्ये वातावरण? चांगलं आहे. बरं आहे का? मतदान ज्यांना अडचण आहे समजा हे ते भागून आली ना महिलांची. हा हा हा. योजना चांगली आहे ती. बर. काय नाव आहे तुमचं? रामराव शामराव इंगळे. बर. कोण होईल आमदार आपल्या मेकर मतदारसंघाचा? रायमुलकर होतील बा असं वाटतंय. असं वाटतंय का? कशामुळे बरं? काय? कामं बी चांगले केले ते आहे ना. हो प्रगती चांगली आहे त्याची. हो हो. त्याच्यामुळे रायमुलकर सर येतील असं वाटतंय. एक अंदाजे समजा. अंदाज आहे. काय नाव आहे तुमचं? रेणुका. बर. आमदार कोण होईल आपल्या मेकर मतदारसंघाचे? आपला प्रताप जाधव समोर. ते खासदार झाले आता. रायमुलकर आहेत ना. हा रायमुलकर साहेब. हो ते आता निवडणूक रिंगणात हो हो होतील का ते मग? होतात. कसे बरं काय म्हणून म्हणजे आता काम केले ते ना. केले का? हो. अरे लाडक्या लेकीच्या काय पगार करतील काही? हो. हा 2,500 महिना का करून राहिली ना. हो हो हो. हो. बर. मला पण त्या बायला अशा आयुष द्यायची आली. हो हो बरोबर. काय पगार समजायचा आता काय माणसाची इमी पास करा, हो कर्ज माफ करा, हो आहे का नाही? हो हो. पाणी तर सोडावं म्हणा आता. पाणी काय मालाला भाव द्या म्हणा, बर. आहे का नाही? काय नाव आहे तुमचं? अशोक लक्ष्मी. काय वाटतंय तुम्हाला कोण आमदार होईल? आपलं रायमुलकर. कशामुळे वाटतं बरं तुम्हाला? वा कशामुळे म्हणजे गॅरंटी आहे का तुम्हाला? वा नक्की. विनोद आवरे. बर. कोण आमदार होईल आपल्या मेकर मतदारसंघाचे? आमदार काय हेच सरकार होईल महाविकास आघाडी महायुतीचे. त्या सरकारचं ते बनवलं. आमदार कोण होईल आपला? हेच होते रायमुलकर. होतील का? तुम्हाला अंदाज आहे का असं? 100%. कशामुळे वाटतंय बरं तुम्हाला असं? यानं म्हणजे बरेच कामं केले महाराष्ट्रात बी बरेच कामं केले. वरी मोदी सरकार पण चांगलं आहे. हो हो हो. हो. पण या सरकारच्या योजना पण चांगल्या आहेत असं माझं म्हणणं आहे. वाटतंय अंदाज मग यायचे पण जरा लाडकी बहिणी बरी वाटते जरा. हो. लाडक्या बहिणीचे बी पैसे मिळायला लागले प्रत्येक महिलाला. शेतकऱ्यासाठी सरकार चांगलं आहे. बर. महाराष्ट्राचा पण विकास व्हायला लागला. हो हो. चालू हळूहळू. हो. आणि आपला देश पण आता 3ऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे प्रगती या बाऱ्यात. हो बरोबर. हो. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.